श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रियंका बर्वे यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया नाट्य समीक्षक आणि लेखिका डॉक्टर शमा सुबोध यांची मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज स्त्रियांनी शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत, नगरसेविका ते पंतप्रधानापर्यंत विविध क्षेत्रात मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्या स्वबळावर पटकावल्या अन सर्वच पदावर महिला सक्षमतेनं कार्यरत आहेत. शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या संधीचं सोनं करत कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी त्या मदत तर करत आहेतच, पण देशाच्या प्रगतीत आणि नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. IAS, IPS होऊन सेवा करणाऱ्या कितीतरी स्त्रिया आपले कौशल्य देशासाठी अर्पण करत आहेत. थोडक्यात काय तर मैत्रिणींनो, स्त्रियांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय की प्रबळ इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करण्याची तयारी असेल तर व्यक्ती आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर यशस्वी होऊन स्वतःला सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा समाजात आदर्श ठेवण्यात पात्र होत असतो. तेव्हा मैत्रिणींनो, आज अशाच समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या शिक्षिका, लेखिका, नाट्य समीक्षक शमा सुबोध सराफ मॅडम आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्या की KCE इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या तसंच महाराष्ट्र नाट्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य आहेत. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम, जसं आता आपण म्हटलं की आपण एक लेखिका आहात, एक नाट्य समीक्षक आहात, आपल्या लेखनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली, सर्वप्रथम आम्हाला याच्याबद्दल सांगा. मला सांगायला खूप आनंद वाटेल की माझी सुरुवात इथूनच झाली आहे, जिथे मी आज बसलेले आहे. आकाशवाणीचा हा स्टुडिओ मला आठवतो 1975 पासून, जेव्हा आकाशवाणी सुरू झाली तेव्हापासून बालकलाकार म्हणून मी इथे यायचे. छोट्या छोट्या नाटिकांमधनं आधी सुरुवातीला आम्ही भाग घ्यायचो आणि मग लिखाणालाही सुरुवात केली. त्याच वेळेला छोटी छोटी नाटकं असतील किंवा छोटे छोटे स्किट असतील ते लिहिणं, आणि नंतर युवा रंगमध्ये ते पूर्ण महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळायचं आणि 11वी 12वीत असतानापासून मी युवा रंगाचे संपूर्ण महिन्याचे एपिसोड मी त्यावेळेला लिहायचे आणि तिथून ही सुरुवात झाली. तो 5 वाजता तो कार्यक्रम असायचा. त्याच वेळेला मग कॉलेजमध्ये पण आम्ही हस्तलिखित काढायचो. MJ कॉलेजला मी होते त्यावेळेला हस्तलिखित काढायचो आणि त्या हस्तलिखिताच्या माध्यमातून अनेक छोट्या कविता, ललित लेख असतील, प्रवास वर्णन असतील, आम्ही मॅचेससाठी जायचो त्याचे सुद्धा वर्णनं जी लिहायची असायची ती सुद्धा त्या हस्तलिखितातनं आम्ही लिहायचो आणि तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर आकाशवाणीनेच पुढे मला सगळ्यात माझा मोठा प्रोजेक्ट म्हणजे आकाशवाणीनेच भूमी ही जी कादंबरी होती आशा बगेंची, त्या कादंबरीला त्यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता आणि ती कादंबरी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात लावली होती. काय आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ती MA होती. त्यावेळेला आम्ही तिचं आधी अभिवाचन करायचं ठरवलं आकाशवाणीला, पण नंतर मग मी त्याची एक संकल्पना मांडली. मग आम्ही एक टीम उभी केली आणि त्या नभोनाट्याचं लिखाण मी केलं होतं. त्यावेळेला 27-28 एपिसोडचं लिखाण त्यावेळेला केलं होतं आणि ती संपूर्ण भूमी ही कादंबरी नभोनाट्यातनं आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातनं रसिकांसमोर, प्रेक्षकांसमोर आणली. त्या नभोनाट्याचे पहिलंच नभोनाट्य होतं ते आकाशवाणीवरचं आणि त्या नभोनाट्याचे जळगाव आकाशवाणी व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या, गोव्यातल्या, पणजीतल्या सगळ्या केंद्रांवरनं त्याचं पुनर्प्रक्षेपण झालं. मला वाटतं अजूनही मला मध्यंतरी कोणीतरी सांगितलं की मुंबईला ती दुपारच्या वेळेला ती तुमचं नभोनाट्य चालू आहे. त्याच्यामुळे ते नभोनाट्य त्यावेळेला खूपच लोकप्रिय झालं होतं. त्याचबरोबरीने मी ज्या महाविद्यालयात आहे, IMR महाविद्यालयात, तिथे संपादनाची जबाबदारी माझ्यावरती आली. तिथे आम्ही एक व्यवस्थापन नावाचं मासिक सुरू करतो. त्याआधी IMRला जॉईन व्हायच्या आधी मी लोकमतला काही वर्ष होते. लोकमतलाही लिखाणाला भरपूर बळ मिळालं, प्रोत्साहन मिळालं, तिथे खूप शिकता आलं. ते जैन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला काही दिवस होते. तिथे एक त्यांचं जे इनहाऊस मॅगझिन असतं त्याचं संपादन करण्याची चान्स मला त्यावेळेला मिळाला होता आणि त्याचं पण मी काही अंकांचं संपादन केलेलं होतं. त्याची सुरुवात होती. सुरुवातीच्या काळात त्याचं संपादन मी केलं होतं. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण करता आलं. पुढे जाऊन जेव्हा नाटकाच्या संदर्भात मी जेव्हा काम करायला लागले तेव्हा या वर्तमानपत्रांनीच मला विचारलं, लोकमतने नाट्य परीक्षण लिहिण्याविषयी, समीक्षण करण्याविषयी, दिव्य मराठी, लोकमत यांच्यातनं मी नाट्य समीक्षण बरेच वर्ष केलं. जे राज्यनाट्याची होतात नाटकं किंवा आता तर माझं पेज आहे, ब्लॉग आहे, त्याच्यावरनं मी चांगली जी नाटकं बघते
त्यांचं मी आवर्जून त्यांचं समीक्षण किंवा परीक्षण करत असते किंवा त्या नाटकाविषयी मला काय वाटतं, इतरांनी ते नाटक का बघावं, त्याच्यामुळे एक समज वाढायला किंवा त्या नाटकांकडे प्रेक्षक जायला मदत होते आणि ते मी नेहमीच करत असते. त्याच्यासाठी मला मध्यंतरी वि.स. खांडेकर नाट्य समीक्षा पुरस्कारसुद्धा मिळाला, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा. वा. आणि मग हे लेखन मॅडम आपण करायच्या तर मग हे सुचत जायचं की असे विषय आपल्यासमोर मांडले जायचे किंवा आपण घ्यायचे असे काही विषय सुचायचे. ज्या प्रोफेशनमध्ये मी काम करत होते, मी ज्यावेळेला कॉलेजला जॉईन झाले त्यावेळेला खूप सारा तरुण वर्ग माझ्या समोर असायचा, माझ्या संपर्कात असायचा, किंवा लोकमतला होते तेव्हा अनेक महिला सखी मंच्या निमित्ताने समोर असायच्या. त्याच्यामुळे दैनंदिन व्यवहारात अनेक विषय समोर यायचे, खूप साऱ्या समस्या समोर यायच्या, खूप सारे वेगवेगळ्या विविधांगी गोष्टी समोर यायच्या आणि त्याच्यावर लिहावंसं वाटायचं. आणि ज्या मिनिटाला ते सुचायचं त्या मिनिटाला मी थोडासा वेळ काढायचे आणि लिहायचे. त्याच्यामुळे मी असं छोटेखानी लेखन, ललित लेख स्वरूपात, प्रवासवर्णन स्वरूपात, असंच खूप सारं त्या स्वरूपातच माझं लिखाण असतं. त्याच्यामुळे मला ब्लॉग आणि फेसबुक आल्यावर तर आणखी मजा आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला लोकप्रियता मिळते आणि लोकांना तो संदेशही जातो, आपल्या लेखनाचा परिचय होतो लेखकांना. त्याच्यामुळे प्रासंगिक खूप लिहायची संधी मिळाली. लोकमतला अस्मिता गुरव होत्या, त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या अनेक महिलांसाठी सदरं चालवायच्या, त्यावेळेला सुद्धा प्रासंगिक लिहायची संधी मिळाली. जेव्हा कॉलेजला जॉईन झाले तेव्हा करिअर संबंधात पण लिहायची बऱ्याच लेखमाला मी करिअर काउन्सिलिंगच्या संदर्भात चालवल्या, महिलांसाठी चालवल्या, उद्योगासंबंधी चालवल्या, कारण माझी PhDचा जो विषय होता तो एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटशी संबंधित होता. त्याच्यामुळे त्याच्या संबंधी सुद्धा माझं लेखन बरंचसं झालं. आपला संबंध आकाशवाणीतल्या ज्या युववाणी कार्यक्रम असो, नभोनाट्य असो, मी यामध्ये आपला सहभाग असायचा आणि मग त्याच्या माध्यमातून आपण या नाट्यक्षेत्राशी जोडल्या गेल्या का? हो, युवा रंगमुळेच मी ज्या वेळेला 11वी-12वीत होते तेव्हा युवा रंगाचं मला 1 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळायचं, त्यामुळे मी आकाशवाणीच्या संपर्कात जास्ती यायचे. आणि मग त्यावेळेला आकाशवाणीचे जे लोक होते, इथे काही ऑफिसर्स होते, कलावंत होते, त्यांच्याशी ओळख झाली. उदाहरणार्थ भैया उपासनी असतील, दत्ता सरदेशमुख शैला सरदेशमुख, चंद्रकांत भुंजाळ, या सगळ्यांची, उषा शर्मा, मोहिनी पंडित, हे जे सगळे या आकाशवाणीच्या, जळगाव आकाशवाणीच्या पहिल्या पिढीतले जे सगळे होते त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळालं. त्यांच्याबरोबर काही नाटकांमधनं मी कामं केली. नटसम्राट भैया उपासनीने बसवलं. पहिल्यांदा मी हौशी रंगमंचावर यायच्या आधी प्रोफेशनल व्यावसायिक रंगमंचावर आले त्यांच्यामुळे, कारण मी 11वीत असताना त्यांनी नटसम्राट बसवलं होतं भैया उपासनींनी आणि त्यांच्या मुलीचं काम मी करत होते. आकाशवाणीला ते नाटक झालं. त्याच्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यात त्याचे 25 प्रयोग झाले. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मी ते 25 प्रयोग केले आणि त्याचा मला खूप सुंदर अनुभव आला. तिथून मी घडत गेले या सगळ्या आकाशवाणी कलावंतांबरोबर किंवा अतिशय प्रगल्भ अशा कलावंतांबरोबर मी त्यावेळेला घडत गेले. त्याचा मला खूप फायदा झाला. पुढे कॉलेजमध्ये जाऊन मग मी सिनियर कॉलेजला गेले तेव्हा अनेक नाटकातनं भाग घ्यायला लागले, पण ती हौशी होती. आधी व्यावसायिक केलं आणि नंतर हौशीकडे वळले. मग आपल्याला रंगमंच उपलब्ध झाला तो आकाशवाणीतून. हो. आणि मग त्याच्यानंतर बाहेर आपण मग नाट्य महाविद्यालयात आणि मग त्याच्यापासून संधी आपल्या वाढत गेल्या संधी. आणि नंतर मी महाविद्यालयातच जॉईन झाले, IMRला जॉईन झाले. आणि मग तर काय, मला संपूर्ण तिथे ॲक्च्युली ते मॅनेजमेंट कॉलेज होतं, पण तिथे पण संस्थाचालकांनी मला, कारण मॅनेजमेंटमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल महत्त्वाचं असतं, तुमचं प्रेझेंटेशन स्किल महत्त्वाचं असतं. आणि तिथे मला मग ह्या गोष्टीसाठी खूप संधी मिळाली. मी बऱ्याचदा बॅकबेंचर्सला घेऊन सुद्धा नाटक करायचे किंवा हुशार मुलं सुद्धा यायची. कॉम्बिनेशन असायचं की अतिशय हुशार आणि प्रगल्भ मुलं असायची की ज्यांना काहीतरी वेगळं डिफरंट करावं असं वाटायचं, अशी मुलं माझ्याबरोबर असायची. ती आपोआप जोडली जायची, कारण तुमचं हे जे स्किल असतं, स्टेजवर येण्याचं असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, नाटक तुम्हाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवतं आणि नाटक तुम्हाला खूप माणसं जोडून देतं. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तुमच्याबरोबर जोडली जातात. मी मुलांना नेहमी सांगते की समाजात 2 वर्ग असतात. एक तर आपल्याला 2 वर्ग माहीत असतात, एक तर ब्ल्यू कॉलर असतो, एक तर व्हाईट कॉलर असतो. पण जे आर्टिस्ट असतात, जे कलावंत असतात, जे स्टेजवर येऊन काहीतरी परफॉर्मिंग आर्टमध्ये जे असतात, जे काहीतरी सादरीकरण करतात, मग तो चित्रकार असेल, अभिनेता असेल, गायक असेल, हे सगळे गोल्ड कॉलर असतात. यांची कॉलर सोन्याची असते. हे मुलांना मी नेहमी सांगते की तुम्ही वेगळे आहात आणि तुमच्या या वेगळेपणाचा अतिशय विनम्रतेने उपयोग करा. ह्या कलेचा तुम्हाला अहंकार आला की तुम्ही तुमचा आलेख खाली जायला काहीच वेळ लागणार नाही, पण याचा तुम्ही जर अतिशय योग्य विचारपूर्वक प्रगल्भपणे तुमच्या या कलेचा तुम्ही उपयोग केला, कला कुठली असो, खूप गोष्टी तुम्ही गेन करू शकता, तुम्हाला खूप गोष्टी मिळतील.
आणि ते आयुष्यभरासाठी नाटक तुमच्याबरोबर एखाद्या मित्रासारखं आयुष्यभर राहतं. एक नाटक तुम्ही केलं आणि ते संपलं, किंवा एक पुस्तक तुम्ही लिहिलं आणि तो विषय संपला, असं होत नाही. ते तुमच्या आयुष्यभराचं मित्र होतं. हो. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा ते तुम्हाला साथ देतं. तुम्हाला त्या आठवणी तुम्हाला साथ देतात. वेगवेगळ्या टप्प्यांवरती ह्या आठवणी तुम्हाला कॉन्फिडन्स देतात. मी मुलांमध्ये वावरते, त्यामुळे मुलांना मी हे कायम सांगते की एकतरी कला शिका आणि त्याची जपवणूक करा. ती नाटक असेल किंवा कुठलीही कला शिकणं असेल ना, हा इव्हेंट नाही आहे, ही प्रोसेस आहे आयुष्यभराची. आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे बघा आणि ते करा. स्टेजवरती या. मुलांना, मी कॉलेजच्या मुलांना, आमच्याकडे आत्ता ग्रॅज्युएशन लेव्हलची मुलं यायला लागली, आधी PG लेव्हलची मुलं असायची. पण त्यांनाही मी सांगायची की स्टेजवरती या आणि मग इंडस्ट्रीत जा. तुम्हाला बाहेर पडायचंच आहे, तुम्हाला व्यवसायात जायचं आहे किंवा तुम्हाला जॉबसाठी बाहेर पडायचं आहे, कॉर्पोरेटमध्ये जायचं आहे, पण आधी एकदा दोनदा स्टेजवर या. या स्टेजची सवय लावून घ्या, या माईकची सवय लावून घ्या. हा माईक आणि हे स्टेज, रंगमंच तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास देणार आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तुमच्या हातपाय थरथरणार नाही, तुम्ही जर 2-4दा स्टेजवर येऊन गेलेले असाल तर. अतिशय आत्मविश्वासाने तुम्ही त्या कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाल. म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सुद्धा तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जाल. तुम्ही जर रंगमंचावर आले असाल, तुम्ही हा माईक हँडल केलेला असेल कधीतरी, ही प्रकाश योजना याच्या खाली तुम्ही जर काम केलेलं असेल, रंगमंचावरच्या प्रकाशात जर तुम्ही काम केलं असेल या झोतात, तर तुम्ही कुठल्याही अंधारात सुद्धा तरून जाल. नक्कीच, नक्कीच. हा आत्मविश्वास आपण मुलांमध्ये वाढवत आहे, तरुण पिढीला तो आत्मविश्वास आपण देत आहेत, हे खूप चांगलं करतात मॅडम आपण. मग आता हे नाट्य क्षेत्र यांच्याशी आपला संबंध तर आहेच, कॉलेजपासून आहे, शाळेपासून आहे, आकाशवाणीपासून आहे. मग ही संधी आपल्याला, त्याच्यातला सहभाग कसा असायचा, त्याचे अनुभव आपल्याला कसे आले? सुरुवातीला मी तुला सांगितलं, नाटकात मी आले आकाशवाणीच्या माध्यमातून. नंतर महाविद्यालयातनं मी अनेक नाटकांमधनं काम केले. आमचा महाविद्यालयात मी असताना आमचा एक रायटर्स क्लब होता, ज्याच्यात खूप सिनियर लेवलची, आता ते खूप सिनियर लेवलला लोक, अनिल पाठक म्हणून होते, प्रफुल्ल चिकेरूल होते, यांनी तो रायटर्स क्लब सुरू केला होता. हे इम्प्रुव्हायझेशनमधनं नाटकं लिहायचे. म्हणजे एक 10-12 जणांचा ग्रुप बसायचा, एक थीम घ्यायची की ह्या विषयावर नाटक लिहायचं आहे, आणि ते सगळे मिळून नाटक लिहायचे. म्हणजे एक लेखक नसायचा त्या नाटकाला. आणि अशी काही नाटकं आम्ही MJ कॉलेजला असताना लिहिली, मी शिकत असताना. आणि तीच ॲक्टिव्हिटी पुढे मी माझ्या कॉलेजमध्ये सुरू केली. मी जेव्हा IMRला जॉईन झाले तेव्हा तिथे सुद्धा रायटर क्लब सुरू केला. आणि या रायटर क्लबच्या माध्यमातून त्या मुलांमधल्याच काही समस्या असतील, एखाद्या मुलीने एखादा किस्सा सांगितला, तिला आईबाबा नाही आहे, तिने एखादा किस्सा सांगितला, तिला त्या दिवशी नर्वस वाटत असेल, तिने एखादा किस्सा सांगितला, तिला म्हटलं की तू हे लिहून काढ, आणि मग तिने ते सगळ्यांबरोबर शेअर केलं. मग ते त्यावेळेला काही सावत्रपणाची भावना असेल किंवा काय, त्यामुळे तिला नैराश्य आलं असेल, तर सगळी मुलं तिच्या पाठीशी उभी राहायची. मग तिच्यासाठी ते दुसऱ्या दिवशीपासून टिफिन आणायची आणि ते सगळे मिळून ते काहीतरी लिहायला सुरुवात करायचे. याच्यातनं अतिशय सुंदर एक नाटक तयार झालं होतं, कॉपी पेस्ट. आणि त्या नाटकाने अनेक पारितोषिकं मिळवलेत. त्याच्यानंतर आणखी एक नाटक, त्यावेळेला दंगलींचा काळ होता, काही पिरियडमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले तिथे त्यावेळेला. तर माझा एक स्टुडंट पंकज व्यवहारे नावाचा त्यावेळेला मुंबईत होता. तो प्रोजेक्टसाठी मुंबईत गेला होता, MBAचा मुलगा. आणि तो त्या दादऱ्यावरनं उतरत असताना सांताक्रूजला, ती ट्रेन सांताक्रूजला आत शिरत होती आणि बॉम्बस्फोट सुरू झाला. आणि तिथे सगळेच थबकले ना, जिथे आहे तिथे स्टॅच्यूसारखे सगळे उभे राहिले असतील त्यावेळेला, कारण तो प्रसंग फार भयंकर होता आणि तो समोर उघड्या डोळ्याने तो बघत होता. त्यानंतर तो मुलगा इतका अस्वस्थ झाला, त्याने मला त्यावेळेला फोन केला आणि त्याने सांगितलं, मुलं बऱ्याचदा मला, ही नाटकातली मुलं ममा म्हणतात, मम्मा असं असं मी झालंय, मी ते बघितलंय, मी तिथे होतो. आणि तो इतका अस्वस्थ होता, तो खूप भडाभडा बोलत होता, त्याला काही सुचत नव्हतं. तर मी त्याला त्यावेळेला म्हटलं, मला त्याची अवस्था जाणवत होती, म्हटलं आता हा या मिनिटाला इतका डिस्टर्ब झालेला होता तो, कारण इतका मृत्यू साक्षात समोर बघितला, इतके मृत्यू बघितले ॲट ए टाईम, एकाच वेळेला त्याने इतके मृत्यू बघितले. आणि आपण त्या 2 मिनिटं आपण पुढे गेलो असतो, 5 मिनिटं जर वेळ झाला असता आपण पुढे गेलो असतो, तर आपण पण आज इथे नसतो, ही भावना त्याला जाणवत होती. तर त्याला म्हटलं की पंकज, तू हे लिहून काढ, तू जे बोलतोयस ना, तुला थोडंसं, तो म्हणे फार अस्वस्थ आहे मी, आणि ती अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याला म्हटलं, तुला जे सुचेल ते तू लिही, तू आता जे बोलतोय ना, आता तू थोडासा स्टॉप घे, पाणी पिन, हे लिही. त्याने जळगावला तो पोहोचला तेव्हा त्याने 2 पानं हार्डली त्याने लिहिलेली होती. ती 2 पानं त्याने माझ्यासमोर ठेवली की हे मी असं असं बघितलं. त्याच्या वर्गातली ती 10-12 मुलं तिथे बसली आणि त्यांनी जे त्या प्रसंगावर नाटक लिहिलं, तो जे सांगत होता त्या प्रसंगावर त्यांनी नाटक लिहिलं, बॉम्ब वे. बॉम्बेचं त्यांनी बॉम्ब वे केलं. आणि ते नाटक त्यावेळेला आम्ही अनेक ठिकाणी नेलं.
म्हणजे आम्ही हरियाणाला एक फेस्टिवल होतं, नंतर गुडगावला एक फेस्टिवल होतं, इंटरनॅशनल फेस्टिवल होतात, ही ड्रामा अँड कल्चरल फेस्टिवल असतात, तिथे आम्ही गेलो. हिंदीतनं केलं, काही ठिकाणी इंग्लिशमधनं केलं, काही बनारसला गेलो. बनारस विश्वविद्यापीठात मॅनेजमेंटचं, अखिल भारतीय मॅनेजमेंट कॉलेजचं एक फेस्टिवल होतं, तिथे आम्ही गेलो. तिथे हे नाटक केलं आणि सगळीकडे या नाटकाला बक्षिसं मिळाली. बक्षिसं महत्त्वाची नाही, पण मुलं ज्या पद्धतीने व्यक्त होत होती आणि जिथे आम्ही गेलो तिथे सुद्धा ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे बनारस विश्व हिंदू विद्यापीठात ज्यावेळेला आम्ही ह्या नाटकाचं सादरीकरण केलं तेव्हा समोर 2000 विद्यार्थी होते. त्यांचा एक स्वतंत्रता हॉल आहे तिथे मोठा. बरं. 2000 विद्यार्थी होते. नाटक संपल्यावरती पिन ड्रॉप सायलेन्स होता. म्हणजे लोक पुढचे 5 मिनटं लोकांना टाळ्या वाजवायचं पण भान नव्हतं. इतके शांत लोक होते, स्तब्ध झाले होते नाटक संपल्यावरती, कारण त्याचा इफेक्ट होता. आणि 5 ते 10 मिनिटानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. मला आजही तो प्रसंग आठवला. मी आजही शहारते. त्या मुलांना सुद्धा सगळ्यांना तो प्रसंग आठवतो. त्यावेळेला त्या नाटकाला पारितोषिक मिळालं होतं. पण अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडल्यात की ज्याच्यावर आम्ही, जे प्रसंग आमच्या समोर घडत होते, जे सगळ्या समाजाला ज्या गोष्टीची चिंता वाटत होती, आम्ही त्याच्यातनं आमच्या पद्धतीने, विद्यार्थ्यांच्या पद्धतीने त्याच्यावरती सोल्युशन फार नाही ते काढू शकले, पण प्रेझेंट करायचा प्रयत्न केला की हे बरोबर, हे चूक. प्रसंगातून लेखन त्यांनी सुरू केलं. हो, प्रसंगानुरूप लेखन त्यांनी सुरू केलं. धर्मसत्यसारखं नाटक होतं की जे एक छोटीशी कथा होती, तिच्यावर शंभू पाटलांनी मुलांना काही पेजेस लिहून दिले होते. त्याच्यात मुलांनी त्यांच्या कविता ॲड केल्या. सुरुवात कवितेने केली, शेवट कवितेने केला आणि अतिशय सुंदर नाटक त्यावेळेला उभं राहिलं. त्यात मुलांचं, आणि सगळं मुलं करायची. मी एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर असायचे. त्यांना काय काय तुम्हाला करावं लागणार आहे, प्री प्लॅनिंग काय तुम्हाला करावं लागणार आहे, ऑन दी स्टेज तुम्हाला काय करावं लागणार आहे, पोस्ट इव्हेंट तुम्हाला काय करावं लागणार आहे, फॉलोअप तुम्हाला कसा घ्यायचा आहे, हे सगळं त्यांना गाईडलाईन द्यायचे एक दिग्दर्शक म्हणून. पण मेजॉरिटी गोष्टी मी त्यांच्याकडनं करून घ्यायचे. आणि ही जी सगळी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करणारी मुलं जी होती ती एक्स्ट्रा टॅलेंटेड होती. ती मुलं आज खूप छान पोझिशनला पोचली आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकते, विशाल पाटील जो आपल्या जळगावचा आहे, तो आज लोकशाहीला प्रोडक्शन हेड म्हणून काम करतोय. मीडियामध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करतोय. ABP माझाला तो होता, झीला होता. अनेक ठिकाणी त्याने खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे आणि ज्या पोस्टवर तो पोचला आहे. प्रीतम यावलकर, तो आत्ता SP आहे सोलापूरला. पुण्याला तो होता. मधल्या काळात तो महाराष्ट्र शासनाच्या सायबर सेलचा प्रमुख होता, कारण त्याने IMR ई-कॉमर्स केलं आहे. तर त्यामुळे तो सायबर सेलचा महाराष्ट्राचा प्रमुख होता. आता तो तिकडे गेलेला आहे सोलापूरला. अशी अनेक मुलं आहेत. भूषण मेटकर म्हणून आहे, बंधन बँकेला तो मॅनेजर आहेत. अशी अनेक मुलं आहेत. समीर तडवी आहे, प्रमोद सोनवणे आहे, आज HDFCला तो उपाध्यक्ष म्हणून काम करतोय पुण्यात. अशी अनेक मुलं आहेत माझ्या संपर्कात. रूपक नाईक आहे, त्याने म्युझिकच्या याच्यात त्याचा हातखंडा होता खूपच. आता तो ITत काम करतोय. पण ही सगळी मुलं आपली हॉबी पण जोपासत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. योगेश पाटील म्हणून आहे, जो आज बेंगलोरमध्ये एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये ड्रामा शिकवतोय, अनेक वर्कशॉप घेतो, भारतभर वर्कशॉप घेतो. नितीन वाघ आहे, नितीनने तर फार सुंदर विषय हाताळला. ठाकूर और मैं नावाचं स्क्रिप्ट त्याने लिहिलं. हेच रायटर्स क्लबच्याच ॲक्टिव्हिटीतनं एक 5-10 मुलांनी बसून तिथे ते नाटक लिहिलं आणि ते अशा पद्धतीने लिहिलं. ते नाटक विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या संबंधावर ते नाटक आहे. म्हणजे विवेकानंदांचा सुरुवातीचा काळ त्याच्यात दिलेला आहे. गुरु शिष्याच्या नात्यावरती ते नाटक आहे. आणि ते नाटक त्याने अगदी 40 दीर्घांक येतो, 40-45 मिनिटाचा किंवा 50 मिनिटाचा. तर ते नाटक महाराष्ट्रात मराठीतनं केलं. त्याला कलकत्त्याला बोलवलं. तिथे त्याने नाटक बंगाली शिकला आणि बंगालीतनं त्यांनी ते नाटक रूपांतर केलं. ते बंगालीतनं केलं. काही ठिकाणी इंग्लिशमधनं त्याचे प्रयोग केले, काही ठिकाणी हिंदीतनं प्रयोग केले. आणि अतिशय सुंदर कल्पक विषय त्या मुलांनी घेतलेत. अतिशय समाजप्रबोधन, काही समाजप्रबोधनासाठी काही असतील, काही प्रसंगानुरूप असतील, अनेक विषय हाताळलेत. म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटापासून विवेकानंदांपर्यंत, अगदी मुलांच्या छोट्या छोट्या लहान मुलांच्या समस्यांपासून तर महिलांच्या समस्यांपर्यंत. एक ज्ञानेश्वर गायकवाड सरांचं नाटक होतं सॉफ्ट कॉर्नर, तर ते पण ते मराठीत होतं. मग ते 2 मुलीच त्या प्रेझेंट करायच्या. म्हणजे लहान मुलीपासनं ती वाढते आणि तिचं म्हातारपणापर्यंत तिचं आयुष्य. तर ते त्यांनी 45 मिनिटात इतकं सुंदर त्या सादर करायच्या. दोघीजणी, स्वाती मेटकर आणि अश्विनी चोरडिया, ते नाटक सादर करायच्या.
पण त्या नाटकाला सुद्धा खूप रिस्पॉन्स मिळाला. आम्ही सिमल्याला गेलो होतो ते नाटक घेऊन. तिथल्या फिल्फॉट फेस्टिवलला ते नाटक पहिलं आलं होतं. अतिशय सुंदर पद्धतीने. आणि त्याचं हिंदी रूपांतर आम्हीच केलं होतं बसून. त्यांनी ते मराठीत आम्हाला दिलं होतं. हिंदी रूपांतर त्याचं आम्ही केलेलं होतं. 1947 to AK-47. अच्छा. म्हणजे 1947 पासून तर AK-47 पर्यंतचा जो प्रवास झाला सगळा, अतिरेकी प्रवास जो झाला आतंकवादाकडे, त्याच्यावर सुद्धा संजय पवारांचं एक सुंदर नाटक आमच्या टीमने केलं होतं. त्याचं हिंदी रूपांतर मुलांनीच केलं आणि उषा दिदींनी त्यांना मदत केली होती त्याच्यात. तर त्याच्यामुळे ते सुद्धा इतकं, म्हणजे ते मुलं, जी क्रिएटिव्हिटी मुलांमध्ये होती ती लेखनापासून, दिग्दर्शनापासून तर अभिनय, त्यांची प्रकाश योजना, सगळी अंग मुलं हाताळतात माझ्याकडे. म्युझिकसुद्धा तेच सॉफ्टवेअर डाउनलोड करतात, तेच वेगवेगळ्या पद्धतीचे म्युझिक पॅचेस शोधून काढतात, ते नाटकाला म्युझिक देतात. गोमांतक मराठी अकादमीचं आम्ही सलग 3 वर्ष आम्ही बक्षीस घेतलं. पहिल्या वर्षी धर्मसत्तेने पहिलं बक्षीस घेतलं, दुसऱ्या वर्षी सॉफ्ट कॉर्नरने घेतलं, तिसऱ्या वर्षी AK-47 1947 to AK-47 या नाटकाने 3 वर्ष सलग आम्ही त्यांची बक्षिसं जिंकली होती. आणि ती सगळी उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनय, पुरुष अभिनय, स्त्री अभिनय, संगीत संयोजन, लाईट इफेक्ट्स, सगळी. ते रेकॉर्ड होतं त्यावेळेला. आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या दिग्दर्शनाखाली आपण तरुण पिढी, नवीन पिढी आणि देशासाठी पुढची पिढी किंवा आपण कलावंत म्हणू की यांना आपण घडवत आहात. हे खूप छान कार्य मॅडम आपण करता आहात. आणि मग नाट्यक्षेत्राविषयी आपण आत्ताच बरंचसं काही मॅडम सांगितलं. मग नाट्य समीक्षक होण्याची ही संधी आहे, ही आपल्याला कुठून आणि कशी प्राप्त झाली? जेव्हा नाटकाविषयी बोलायला लागले, अशाच पद्धतीने खूप ठिकाणी बोलवलं पण जायचं, वेगवेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी शाळांमधनं बोलवलं जायचं. आत्तापर्यंत रोटरीच्या माध्यमातून, मी रोटरीला जॉईन झाले, रोटरीच्या माध्यमातून आमचा एक उपक्रम असतो 7x7. त्या उपक्रमातून मी किमान 100 शाळांना आत्तापर्यंत भेटी दिल्या आहेत. 8वी 9वी 10वीच्या मुलांशी मी वेगवेगळ्या विषयावरती बोलते. आणि त्याच्यातनं पण नाटक हा विषय त्याच्यात पण असतो बऱ्याचदा. आणि मी आता कॉलेजला असल्याने मला युवती सभेसाठी अनेक महाविद्यालयात बोलवलं जातं. त्यामुळे खानदेशातल्या जळगाव, धुळं, नंदुरबारच्या जवळजवळ सगळ्या कॉलेजेसमध्ये मी जाऊन आलेले. त्याच्यामुळे तिथे मुलींशी बोलणं, मुलांशी बोलणं हे वेगवेगळ्या स्तरावरती होत असतं. आणि मग याच्यातनं वेगवेगळे विषय पण मला मिळतात. याच्यातनं माझी ॲक्टिव्हिटी पण वाढलेली आहे, संपर्क वाढलेला आहे. तुम्ही छान कार्य करता आहात आणि पुढची पिढी घडवता आहात मॅडम. आणि मग आपल्या आता जळगाव म्हटलं तर खानदेश हा भाग येतो. जसं आता तुम्ही म्हटले की जळगाव, धुळे, नंदुरबार. मग आपली खानदेशची सांस्कृतिक चळवळ कशी आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. खानदेशची सांस्कृतिक चळवळ वाढीला मी तर म्हणेल ह्यात, म्हणजे आता आपण फार पूर्वी नको जाऊयात, सध्याच्याच परिस्थितीवर मी बोलते. तरुण विद्यार्थी खूप आलेले आहेत, तरुण मुलं आलेली आहेत, तरुण पिढी या सांस्कृतिक चळवळीत आलेली आहे. की ज्यांचा प्रोफेशन वेगळा असला तरी सुद्धा ते या क्षेत्रात काम करतात. आवडही असते, आवड पण असते. आणि ते काही जण फुल टाईम काम करतात. मी सांगितलं की MJ कॉलेजला नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला होता 2000 किंवा 2005च्या दरम्यान. तिथून अनेक मुलं घडलीत. माझ्याकडे IMRला जरी नाट्यशास्त्र विभाग नसला तरी सांस्कृतिक विभाग होता, तिथून अनेक मुलं घडली. बेंडाळे महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला होता, विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद वेगवेगळ्या स्तरावर काम करत असते. त्यांच्याकडनं बरेच लोक, सिनियर आणि ज्युनियर यांचं एकत्रीकरण तिथे होतं. आणि त्या माध्यमातून पण आत्ता मागच्या 2 वर्षापूर्वी आपण नाट्य जागर घेतला. खानदेशातनं 80 एंट्री त्याला होत्या. बरं. आणि लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या विविध स्पर्धा झाल्या. आणि 80 एंट्री म्हणजे एंट्री 80 होत्या. एकेका नाटकातनं 30-40 मुलं स्टेजवरती आली बालनाट्याला. म्हणजे जवळजवळ 400 लहान शालेय स्तरावरची मुलं त्यावेळेला रंगमंचावरती आली. मोठ्यांसाठी ज्या स्पर्धा होत्या तिथून सुद्धा असाच रिस्पॉन्स सगळीकडे होता. त्यामुळे खानदेशात नाटक हे छान फोफावलेलं आहे. रंगमंच अवेलेबल होतो इथे. जळगावात सुद्धा अनेक छोटी छोटी सभागृह झालेली आहेत. आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून, विविध ॲक्टिव्हिटींच्या माध्यमातून अनेक नवीन टॅलेंट समोर येतं आहे. आणि सांस्कृतिकदृष्ट्या जळगाव खूपच चांगल्या पद्धतीने प्रगल्भ होतं आहे दिवसोदिवस, असंच मी म्हणेल. तुम्हाला जे मध्यंतरी विचारलं की नाट्य समीक्षा, तर जेव्हा लोकमतने मला विचारलं, मी जे बघत होते किंवा ज्या विषयावरती बोलत होते
त्यातून मग लोकमतने विचारलं की तुम्ही कराल का, ही जी नाटकं 20-25 दिवस नाटकं चालतात, तर तुम्ही त्याची समीक्षा लिहून द्याल का. मी त्यांना हो सांगितलं आणि ती आवडली पण लोकांना. ती जी मी लिहिली ती आवडली, पण माझी लिखाणाची पद्धत थोडी वेगळी होती, पण ती आवडली. त्याचा मला रिस्पॉन्स पण खूप मिळाला. तर तो त्यात थोडासा खंड पडला, कारण मी जज म्हणून जेव्हा नाट्य परीक्षण करता करता मग महाराष्ट्र शासनाचं परीक्षक म्हणून बोलवणं आलं. मग नाशिक केंद्रावर, नागपूर केंद्रावर मी परीक्षक म्हणून गेले. ते पण मला पूर्ण महिनाभर बाहेर राहावं लागायचं, त्यामुळे ते नेहमीच जमायचं असं नाही, पण तिथे मी गेले. त्याच्यामुळे तिकडे गेलं की इकडचा खंड पडतो, इथे लिहिणं मग त्यावेळेला जमत नाही. आणि आत्तासुद्धा अनेक गोष्टी जेव्हा आपण बघतो, एखादा चांगला पिक्चर बघितला, एखादं चांगलं नाटक बघितलं की त्याच्यावरती उत्स्फूर्तपणे लिहावं असं वाटतं. आत्ता मी सतीश आळेकरांचा ठकीचा संवाद बघितला, त्या दिवशी मला उत्स्फूर्तपणे लिहावं असं वाटलं. लापता लेडीज सिनेमा बघितला, त्याच्यावरती लिहावं असं वाटलं. असं तुमच्यासमोर काहीतरी वेगळं येतं, नवीन काहीतरी येतं, त्यावेळेला त्याच्यावर लिहायची आंतरिक इच्छाच असते ती, आणि लिखाण होतं त्याच्यातनं. आपली खानदेशची जी सांस्कृतिक चळवळ आहे पुढे नेणारे, जे आपण सांगितलं की आपण कॉलेजमध्ये होतात, मग शाळेमध्ये होतात, आकाशवाणीमध्ये आलात, तेव्हापासून आपण ज्यांची नावं घेतली, मग आपले हे जळगावचे, खानदेशमध्ये आपलं धुळे, नंदुरबार आलं, मग यांच्यामधले काही कलावंत आपण सांगू शकाल का, की अजून पुढे जाणारे कलावंत? नक्कीच नक्कीच. जळगाव, आमची जी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आहे ना, त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्याशी आणि धुळं नंदुरबारशी सुद्धा संपर्क वाढला. अंमळनेरला संदीप घोरपडे खूप चांगलं काम करतात. त्यांनी तिथे, ते आधी नगरसेवक होते, आता ते एक शिक्षक आहेत ते एका संस्थेत. तर त्यांनी तिथे एक नाट्यगृह उभारलं आहे आणि खूप मेहनतीने त्यांनी ते नगरपालिकेच्या साह्याने, त्यांनी त्यांच्या संस्थेच्या मदतीने त्यांनी इथे खूप चांगलं नाट्यगृह अंमळनेरमध्ये उभं केलं आहे. चाळीसगावला मुकुंद करमळेकर आहे, डॉक्टर मुकुंद करमळेकर, ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती अभिवाचन स्पर्धा घेतात. अभिवाचन हा नाटकाचा पाया आहे. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ तुमचं वाचन चांगलं असेल तर तुम्ही चांगलं नाटकही करू शकतात. अगदी सहज ते होतं. तर मुकुंद करमळेकर कित्येक वर्षापासून तिथे अभिवाचन स्पर्धा घेतात. तिथे कुठून, दुबईपासून संघ येतात तिथे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. प्रत्येकाचं आपलं वैशिष्ट्य आहे. भुसावळला अनिल कोष्टी आहेत, नंतर संदीप पाटील आहेत, हे लोक, रमाकांत भालेराव आहेत भुसावळला, हे लोक खूप चांगलं काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रात. अनिल कोष्टींना मध्ये मानस रंग पुरस्कार मिळाला होता, शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याच्यातनं त्यांनी जी बोलीभाषेतनं जी नाटकं केलीत, ती फार छान नाटकं त्यांनी तिथे सादर केलीत. चोपड्याच्या कॉलेजला त्यांनी आता नाटक ही ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तिथला संघ चांगला तयार झालेला आहे. अंमळनेरची मुलं फार छान नाटक करतात. तर हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणून, नंदुरबारला नागसेन पंढरकर आहेत, ते या क्षेत्रात चांगलं काम करतात. असे अनेक ग्रुप आहेत की जे इथे खूप वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. आणि हे जे कलावंत आहेत, मग ही आपली सांस्कृतिक जी चळवळ आहे, परंपरा आहे, मग ही आता जी चालू ठेवलेली आहे, मग ही परंपरा पुढे कशी जाणार? याच्यामध्ये काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत जाणार, मग इथून बदल कसे होणार, याबद्दल काही सांगू शकाल आपण? नक्कीच नक्कीच, हे बदल होत आहेत. आपण आत्तापर्यंत आपण राज्यनाट्य स्पर्धेत फक्त नाटक बघायचो, 2 अंकी 3 अंकी नाटक बघायचो. पण आता नाटक म्हणजे फक्त राज्यनाट्य स्पर्धा नाही राहिलेलं. जी मुलं राज्यनाट्य स्पर्धेतनं पुढे आली, ते आता राज्यनाट्याला जे नवीन मुलं येतात त्यांना मार्गदर्शन करतात, पण ती आता परत राज्यनाट्याकडे फारशी नाही वळत. ती पुढे जातात, ती वेबसिरीज करतात, ती अनेक मालिकांमधनं येतात, अनेक सिनेमांमधनं ते येतात. आपल्याकडे जळगावला चेतन कुमावत आहे, तो अनेक याच्यात आपल्याला दिसल्यानंतर तो वेबसिरीज करतो. किंवा ही अशी अनेक मुलं, नितीन वाघे, त्याने मध्यंतरी ज्ञानेश्वरांवरती जी सिरीज आली होती त्याचं लिखाण त्याने केलं होतं. सावरकरांवरती जे नाटक आलं मृत्युंजय, त्याचं लिखाण, त्याचा तो सहलेखक होता त्या नाटकाचा, नितीन वाघ. तर ही मुलं चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. खूप मुलं आहेत. आणि समीर तडवी आहे, तो अनेक पिक्चरमधनं आपल्याला छोट्या मोठ्या रोलमध्ये दिसत असतो. आणि त्याने एक प्रोजेक्ट फार सुंदर केला. त्याने पालला जाऊन तिथल्या मुलांचं बालनाट्य बसवलं. त्या आदिवासी मुलांना घेऊन त्याने त्यांचं बालनाट्य बसवलं होतं. आणि ती अक्षरशः फॅन्टसी होती. म्हणजे ती सगळी मुलं परी, राजकुमार वगैरे वगैरे अशा ह्याच्यात होती ती त्यांना. आणि ते नाटक इतकं सुंदर झालं होतं. ते जळगावात पहिलं आलं नाटक त्यावेळेला. पण इतकं म्हणण्यापेक्षा पाड्यावर जाऊन नाटक बसवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ही मुलं धडपड कुठल्या स्तरावर जाऊन करतात, म्हणजे ग्लोबल टू लोकल जे आपण म्हणतोय ना, ते हे मुलं खऱ्या अर्थाने करतात. ही पिढी खऱ्या अर्थाने हे सगळं करते. त्यांच्यात ती जिद्द सुद्धा आहे करण्याची. ज्या मुलांना घेऊन नाटक केलं, आज ती किती 30 मुलं आज
त्यांच्यात किती आत्मविश्वास आलेला हो. असेल आणि ती पुढे जाऊन कुठे पोहोचतील. पाड्यावरच्या मुलांना जर आपण म्हटलं त्याचा गंधही नसतो. हो, पण त्यांनी हे जग इथे बघितलं, त्यांनी संभाजीराजे नाट्यगृहात येऊन ते स्टेज बघितलं, त्याच्यावर त्यांनी इतकं सुंदर सादरीकरण केलं, ते पहिले आलेत, पहिलं पारितोषिक त्यांनी मिळवलं. हे ट्रिमेंडस त्यांच्यात ट्रान्झॅक्शन झालं असतं सगळं. खूप छान माहिती मॅडम. आपण एक दिग्दर्शिका आहात, एक नाट्य समीक्षक आहात, एक लेखिका आहात. मग आपला हा जो प्रवास सुरू राहतो, मग आपण सांगितलं जसं की मला 25-25 दिवस बाहेर गावाला राहावं लागतं. मग हे सगळं करत असताना मग आपल्याला काही आव्हानांना सामोरं जावं लागतं? खूप ठिकाणी म्हणजे माझ्या महाविद्यालयीन स्तरावर असेल, घराच्या पातळीवरती असेल, कौटुंबिक पातळीवर असेल, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. पण तुमच्या पाठीशी जर माणसं असली, जोडत गेलात तुम्ही माणसं, तर ते फार कठीण नसतं. ते म्हणजे ते होऊ शकतं, कठीण असतं ते, पण ते तुम्ही तुमच्या कामाचं स्वरूप समोरच्या माणसांच्या लक्षात आल्यावरती ते तुमच्या मदतीसाठी उभे राहतात. असंख्य विद्यार्थी माझ्या पाठीशी आज उभे आहेत. म्हणजे फक्त नाटक या क्षेत्रातच नाही, कुठेही दुसऱ्या ठिकाणी पण मी गेले तरी मला साधं पुण्यात मी तिथे 1-2 दिवसासाठी गेले आणि तिथून मी चक्कर मारली तर मला 100 मुलं भेटतात आणि मला ते खूप मोठं समाधान ते असतं. माझी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला आनंद आहे की माझी दोन्ही मुलं खूप छान घडलीत. आणि याच्यात अर्थातच माझ्या मिस्टरांची, सुबोध सराफ, त्यांची साथ मला प्रत्येक वेळेला मिळाली, कारण त्याशिवाय तर काहीच शक्य नव्हतं. बरोबर. माझी आई असेल, दोन्हीकडच्या फॅमिली असतील, यांची साथ वेळोवेळी मिळत गेली. आणि मुलांची सुद्धा साथ मिळत गेली. माझ्या दोन्ही अजिंक्य आणि अर्णव दोन्ही मुलांची साथ वेळोवेळी मिळत गेली. आपलं माहेर कुठलं मॅडम? जळगाव आणि सासर आणि माहेर एकच, दोन्ही एकाच गावात. त्याच्यामुळे माझ्या ओळखी दोन्ही कुटुंबाकडनं माझ्या ओळखी भरपूर होत्या आणि त्या सगळ्यांनी मला वेळोवेळी भरभरून माझ्या मदतीला आलेत. काही नवीन करायचं असेल तर पाठीशी उभे राहिलेत. खूप छान मॅडम. आपलं कार्य खूपच सुंदर आहे आणि आपलं जे कर्तृत्व आहे ते खूप छान आहे आणि आपल्या कार्याचा ठसा या समाजावर, या आपल्या जळगाव शहरावर आपण जो उमटवला आहे. तर आपण एक स्त्री आहात, आपल्या बरंचसं आपण सामाजिक कार्यसुद्धा करत आहात, नवीन पिढी, नवीन कलावंत आपण घडवत आहात. मग आपल्या महिलांना आपण काय संदेश देऊ इच्छितात? त्यांनी पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे आणि चांगलं सादरीकरण पण केलं पाहिजे. तुमचं क्षेत्र कुठलंही असो, मी मगाशी पण एकदा बोलले होते, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जिथे काम कराल ना, तेव्हा ते इव्हेंट म्हणून करू नका, ती प्रोसेस म्हणून करा. मग त्याचं तुम्ही शेवटापर्यंत पोहोचू शकता. पॅशनेटली तुम्ही जर काम केलं तर तुम्ही शेवटापर्यंत चांगल्या पोझिशनला तुम्ही पोहोचू शकता. समाधान, फक्त पैसा हे महत्त्वाचं नाही आहे, तुमचं समाधान, जॉब सॅटिस्फॅक्शनसुद्धा तुम्हाला महत्त्वाचं असतं. तुम्ही जर मनापासून काम करत राहिलात, ध्येयाने काम करत राहिलात, तर तुम्ही नक्कीच चांगल्या ठिकाणी पोहोचू शकता. आणि स्मार्ट काम करा, म्हणजे जे कराल त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. आता मी मॅनेजमेंट शिकवते, तर मी प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग करून तुम्ही पुढे जा. काही गोष्टींसाठी लक्ष्मण रेषा पण आखून घ्या, काही गोष्टी धाडसाने पण करा. हो, धाडसाने व्यक्त व्हा. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका कुठेही. तुम्हाला तुमच्या मनाला ज्या गोष्टी पटतायत त्या जरूर करा. खूप छान मॅडम. आपण महिलांसाठी हा संदेश दिलेला आहे. नक्कीच सर्वांनी आपलं असं कार्य चालूच ठेवावं आणि समाजाला काय आहोत आपण हे दाखवून द्यावं. निर्णय क्षमता आपली उत्तम असायला हवी. आपण आकाशवाणीत आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद. तुमच्या निमित्ताने मी बऱ्याच वर्षांनी आकाशवाणीत आलेले आहे आज परत, आणि मला छान वाटते. माझ्या लहानपणीच्या आठवणी ते जाग्या झालेल्या आहेत. थांबूयात. धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ताच आपण नाट्य समीक्षक आणि लेखिका डॉक्टर शमा सुबोध यांची मुलाखत ऐकली. श्रोतेहो, मैत्रिणींनो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रियंका बर्वे यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलंत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया नाट्य समीक्षक आणि लेखिका डॉक्टर शमा सुबोध यांची मुलाखत. मैत्रिणींनो, नमस्कार. मैत्रिणींनो, आज स्त्रियांनी शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत, नगरसेविका ते पंतप्रधानापर्यंत विविध क्षेत्रात मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्या स्वबळावर पटकावल्या अन सर्वच पदावर महिला सक्षमतेनं कार्यरत आहेत. शासकीय, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या संधीचं सोनं करत कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी त्या मदत तर करत आहेतच, पण देशाच्या प्रगतीत आणि नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
IAS, IPS होऊन सेवा करणाऱ्या कितीतरी स्त्रिया आपले कौशल्य देशासाठी अर्पण करत आहेत. थोडक्यात काय